आज आपण करणार आहोत ढेमशांची भाजी। हे ढेमसे आधी बाजारातून विकत आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण विळीने किंवा चाकूने कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कापून घेऊयात। सर्व ढेमसे एकसारखे कापून घ्यायचे आहेत। आपले छान ढेमसे कापून झालेले आहेत। आपल्याला आता छान फोडणी करून घ्यायची आहे ढेमशाच्या भाजीला। सर्वात आधी तेल टाकलेले आहे, नंतर 2 चमचे आपल्याला मोहरी घालायची आहे, नंतर आपल्याला 2 चमचे जिरे घालून घ्यायचे आहे, ती तडतडू द्यायची आहे छान। गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे। त्यानंतर लसूण घालून घ्यायचं आहे। आणि त्यातच थोडा सांबार घालून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडं हळद पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा। त्यानंतर आपल्याला त्यात धनेपूड घालून घ्यायची आहे। त्यानंतर थोडं लाल तिखट टाकायचं आहे, 2 चमचे। आणि हे छान झाल्यानंतर त्यात ढेमसे टाकून घ्यायचे आहेत। आता हे ढेमसे अशा प्रकारे यात घालून घ्यायचे आहे आणि 2 ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। आपली भाजी छान शिजत आहे। त्यात थोडी मुगाची डाळ धुवून टाकायची आहे आणि 1 चमचा मीठ टाकायचे आहे। आता ढेमशाची भाजी आपली सर्व करून खाण्यासाठी तयार आहे।